हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हिवाळ्याशी रिलेटेड काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे। नक्कीच तुम्हाला या हिवाळ्यात उपयोगी पडेल। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। हिवाळ्यात थंडीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण अंगावर गरम कपडे घालतो। आपल्या प्रत्येकाकडेच एक स्वेटर नाही तर एक शॉल तर असतेच। तर आज मी तुमच्यासोबत एका शॉलचा मस्त सुंदर उपयोग शेअर करणार आहे। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण अंगावर शॉल ओढतो तेव्हा ती वारंवार खाली घसरते। बरेचदा आपल्याला त्याला सेट करावं लागतं, नाहीतर आपण काय करतो, साडी नेसल्यावर जर खूप कमी थंडी असेल तर एका शोल्डरवर देखील शॉल घेतो। तर आज मी तुमच्यासोबत शॉलचा खूप सुंदर उपयोग शेअर करणार आहे। इथे तुम्हाला शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही किंवा शॉलला कापायची देखील गरज पडणार नाही। आता इथे बघू शकता की माझी जी शॉल दाखवलेली आहे ती हलकीशी नॉर्मल शॉलपेक्षा छोटी आहे। तर इथे तुमच्याकडे जर मोठी शॉल असेल ना तरी देखील चालेल। तर यासाठी आपल्याला पहिले व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शॉलला फोल्ड करून घ्यायचं आहे। शॉल फोल्ड झाली की आपल्याला हवी आहे मेजरमेंट टेप। जर तुमच्याकडे मेजरमेंट टेप नसेल तर तुम्ही इथे स्केलचा देखील यूज करू शकता। तर इथे माझी शॉल छोटी आहे आणि मला जेवढा गळा डीप हवा त्यानुसार मी मेजरमेंट घेतलेला आहे। तर इथे मी 10 सेंटीमीटरवर मेजरमेंट घेतलेला आहे। बट तुमची जर शॉल लॉंग असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही 13 सेंटीमीटरवर मेजरमेंट घ्या। त्यानंतर जर तुमच्याकडे चॉक असेल तर त्याने ते मेजरमेंट मार्क करून घ्या आणि तिथे एक आपल्याला सेफ्टी पिन अटॅच करायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा हाताने शिलाई करू तर आपल्याला मेजरमेंट लक्षात राहणार। व त्यानंतर 8 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलेला आहे। जर तुम्ही 13 सेंटीमीटर घेतलेला असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही मिनिमम 10 सेंटीमीटर तरी घ्या, नाहीतर 11 सेंटीमीटर तरी घ्या। तिथे देखील मी सेफ्टी पिनना अटॅच करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला शॉलला उलट करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपण शॉलला उलट करून जो मेजरमेंटवाला एरिया आहे तो एकमेकावर हलकासा कापड त्याचा ओव्हरलॅप करून घेतला, जेणेकरून तिथे आपण शिलाई मारणार आहोत। तर इथे मी हातानेच सेम धाग्याने शिलाई करून घेतली। आता तुम्हाला दाखवते। शिलाई केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तो भाग पूर्णपणे सील झालेला आहे। यानंतर आपल्याला जर आपल्याकडे काही डेकोरेटिव्ह बटन्स वगैरे असतील ना तर त्या अटॅच करायच्या आहे त्या भागावर। आता माझ्याकडे बटन्स वगैरे नव्हती तर माझ्याकडे अशी सुंदरशी साडी पिन होती, तर मी ती लावलेली आहे। त्याने देखील याचा लुक एकदम सुंदर दिसत होतं आणि ओळखायलाच येत नव्हतं की ही शॉल आहे। जर तुमच्याकडे डेकोरेटिव्ह बटन्स असतील तर तुम्ही त्या नेहमीसाठी अटॅच करा, नाहीतर तुमच्याकडे साडी पिन जर असेल सुंदरशी स्टोनची तर ती देखील तुम्ही ॲज अ ब्रॉच म्हणून वापरू शकता। चला तर आता मी तुम्हाला ही शॉल घालून दाखवते। दिसायला अगदी सुंदर दिसते, वाटतच नाही की आपण हे शॉलपासून बनवलेलं आहे। बघू शकता अशी गळ्यातून आपल्याला शॉल घालायची आहे आणि बघू शकता एकदम सुंदरसा लुक आलेला आहे। ही शॉल तुम्ही तुमच्या ड्रेसवर किंवा साडीवर जरी यूज केली तर वारंवार घसरणार नाही, दिसायलाही सुंदर दिसेल आणि तुम्ही थंडीपासून अशा प्रकारे प्रोटेक्शन करू शकता। आणि पाहू शकता बनवायला किती इझी आहे। कोणीही याला इझिली घरच्या घरी अगदी 10 मिनिटांमध्ये बनवू शकतं। आय होप फ्रेंड्स जुन्या शॉलचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। या व्यतिरिक्त या सेम शॉलचा उपयोग तुम्ही ॲज अ पोंचू म्हणून देखील करू शकता। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही या शॉलला देखील घालू शकता। हिवाळा आला की घरात एकदम थंड वातावरण वाटतं। मग अशा वेळेस आपण पहिले काय करायचं की जशी बाहेर ऊन निघाली की घरातले जे पडदे आहेत ते ओपन करायला हवेत। इकडे उत्तराखंडात तर खूप थंड वातावरण असते, 5 महिने गरम कपडेच घालावे लागतात। आता तुम्ही माझ्या बेडरूमची बेडशीट बघू शकता, ती नॉर्मल बेडशीट टाकलेली आहे कारण जस्ट आता स्टार्टिंग आहे हिवाळ्याची। बट जशी काही कडाक्याची थंड पडली की आम्हाला ही बेडशीट देखील चेंज करावी लागते। त्यानंतर हिवाळा म्हटलं की आपली स्किन ड्राय व्हायला सुरुवात होते। मग ती ड्रायनेस दूर करण्यासाठी आपण मार्केटमधून वेगवेगळे मॉइश्चरायझर विकत घेतो। तर इथे मी तुमच्यासोबत एक सिंपल टिप शेअर करणार आहे जी मी नेहमी फॉलो करते, कारण उत्तराखंडात तर एवढी थंडी असते की नुसतं मॉइश्चरायझरने तर काम भागणारच नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण आंघोळीला जाऊ ना एक सरसोच्या तेलाची बॉटल मीन्स मोहरीच्या तेलाची बॉटल तुम्हाला तुमच्या बाथरूममध्येच ठेवायची आहे आणि हे तेलाने व्यवस्थित 15 मिनिट मसाज करायचं आहे। आणि मसाज झाली की आपल्याला थोडा वेळ आपल्याला ते तेल आपल्या अंगावर जिरू द्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही बाथरूमची जी छोटी मोठी काम असेल किंवा तुम्हाला छोटे मोठे तुमच्या बाथरूममध्ये कपडे धुवायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। त्यामुळे तेलही बॉडीला जिरलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही जसं आंघोळ साबणीने करता त्याचनुसार तुम्हाला आंघोळ करायची आहे। त्यानंतर तुम्ही जरी मॉइश्चरायझर अप्लाय नाही केलं अंगाला तरी देखील तुमची स्किन पूर्ण दिवसभर ड्राय होणार नाही। मी बरेचदा बघितलं आहे
आपण बायका कामाच्या गडबडीत एवढ्या असतो की अंघोळ झाल्याबरोबर मॉइश्चरायझर देखील आपल्या अंगाला अप्लाय करत नाही आणि मग जेव्हा वेळ मिळतो आणि आपली स्किन ड्राय होते तेव्हा मात्र आपण मॉइश्चरायझर अप्लाय करायला येतो। तर ही एक सिंपल काळजी तुम्ही घेऊ शकता। या व्यतिरिक्त खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे देखील आपल्याला टाळायचे आहे। एवढी काळजी घेतली तर आपली हिवाळ्यात स्किन ड्राय होणारच नाही। आता बरेच जणांना तेलाची मसाज करायला जमत नाही, मग अशा वेळेस आपण काय करतो की जे बॉडी लोशन असते किंवा मॉइश्चरायझर असते ते आपल्या बॉडीवर अप्लाय करतो। बट यात देखील आपण बरेचदा एक चुकी करतो की आंघोळ झाल्यानंतर तुरंत ते बॉडी लोशन अप्लाय करत नाही। तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की अगदी आंघोळ झाल्याच्या 10 मिनिटे अगोदरच आपल्याला हे मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। बरेचदा आपण काय करतो की आपले कामं आटोपतो आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करतो, त्यामुळे बॉडीतलं जे ड्रायनेस असतं ते कमी होत नसतं। म्हणून जेव्हाही आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे ते आपल्या आंघोळीच्या तुरंतच अप्लाय करायचं आहे। ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं आहे। आता कुठलाही सीझन असो आपल्या लेडीजला तर भांडी घासावीच लागतात, बट स्पेशली हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा डायरेक्टली हाताने भांडी घासतो, साबणाच्या संपर्कात येतो, तेव्हा आपल्या हाताची ड्रायनेस खूप जास्त वाढते। मग त्यामुळे हातामध्ये स्किन प्रॉब्लेम होऊ शकतं, बरेचदा हातामध्ये खाज देखील सुटते। मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे ग्लव्स घालून भांडी वॉश करू शकता। या व्यतिरिक्त बरेच जणांना ग्लव्स घालून भांडी घासायला कम्फर्टेबल वाटत नाही। मग अशा वेळेस काय करायचं आहे की जेव्हा आपली भांडी घासून झाली की आपल्या किचनमध्ये वॅसलीन नाहीतर मॉइश्चरायझर ठेवायचं आहे आणि जसं भांडी घासून झाली, आपला ओटा वगैरे क्लीन झाला की तुरंत आपल्या हाताला मॉइश्चरायझर नाहीतर वॅसलीन अप्लाय करायची आहे। आणि आणखी एक काळजी घ्यायची आहे की हिवाळ्यात कपडे ओले झाले की लवकर वाळत नाही, तर नेहमी भांडी ॲप्रन घालूनच वॉश करायची आहे। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल की हिवाळा आला की सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं, लहान मुलांना तर स्पेशली। तर यासाठी तुम्ही एक सिंपल काळजी घेऊ शकता की नॉर्मल पाणी पिण्याचं टाळून आपल्याला हलकं कोमट पाणी प्यायचं आहे। आता बरेचदा आपण वारंवार पाणी गरम करण्यासाठी त्रासतो, मग अशा वेळेस तुमच्याकडे जर थर्मास वगैरे असेल ना किंवा गरम पाण्याची बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये तुम्ही दिवसभराचं पाणी भरून ठेवा आणि मग जेव्हाही तुम्हाला पाणी प्यायची गरज वाटली तर तुम्ही इझिली पिऊ शकता। आता आमच्याकडे उत्तराखंडात तर भरपूर थंडी असते, जवळजवळ 5 महिने आम्हाला गरम पाणीच प्यावं लागते। तर त्यामुळे मी दिवसभर अशीच बॉटल माझ्या बेडरूममध्ये भरून ठेवते किंवा एक किचनमध्ये भरून ठेवते, जेणेकरून जेव्हाही मला पाण्याची गरज पडली तर मी इझिली पिऊ शकेल। यानंतर आता आपल्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही तर असतो, बरेचदा आपला टीव्ही बेडरूममध्ये असतो नाहीतर हॉलमध्ये असतो। तर आमचा टीव्ही काय आहे की हॉलमध्ये आहे। तर काय व्हायचं की जर सोफ्यावर बसून टीव्ही बघायचं असलं की रात्रीच्या वेळेस मग थंडी वाटायची, मग बेडरूममधून जाऊन ब्लँकेट आणावा लागायचा। बरेचदा काय व्हायचा की वापरल्यानंतर तो ब्लँकेट तसाच त्या सोफ्यावर पडलेला राहायचा। या व्यतिरिक्त बरेचदा बेडरूममधून ब्लँकेट आणायचाही कंटाळा येतो। तर यासाठी मी एक सिंपल ट्रिक फॉलो केली आहे, ही ट्रिक तुम्हाला देखील नक्कीच उपयोगी पडेल। तर मी काय केलं की सोफ्यावरचे जे कुशन ठेवलेले आहे त्यामध्येच एक ब्लँकेट फोल्ड करून ठेवलेलं आहे। यामुळे जेव्हाही मला थंडी वाटते तर फक्त त्या कुशनमधून ब्लँकेट काढायचा असतो आणि ओढायचा असतो। याशिवाय बरेचदा वापरल्यानंतर ब्लँकेट आपल्या बेडवर किंवा सोफ्यावर पडूनच राहतो, मग अशा वेळेस मी काय केलं आहे की तो कुशन कवर ठेवलेलाच असतो, कधी सोफ्यावर बसले की तो ब्लँकेट तुरंत घडी मारायचा आणि त्या कुशन कवरमध्ये ठेवायचा। त्यामुळे तुमचा सोफाही छान दिसेल किंवा हा हॅक तुम्ही तुमच्या बेडवर देखील अप्लाय करू शकता। यानंतर मी तुमच्यासोबत हिवाळ्यातले कपडे फोल्ड करायची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे। आता हिवाळ्यातले जे कपडे असतात ते जाडे असतात आणि त्यांना ठेवायला भरपूर जागा लागते। तर बघू शकता या जॅकेटला मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड केलेला आहे आणि त्याची घडी किती छोटी झालेली आहे। तर असे जॅकेट माझ्याकडे भरपूर आहेत। तर अशा प्रकारे जर तुम्ही जॅकेटची घडी मारून ठेवली तर कमी जागेत जास्त कपडे बसतील। या व्यतिरिक्त बरेचदा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असे जॅकेट्स नेतो तर त्याची घडी बिघडते। या व्यतिरिक्त असे जॅकेट्स कॅरी करायला भरपूर जागा देखील लागते। मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे घडी करून स्वेटर्स किंवा तुमचे जॅकेट कॅरी करू शकता किंवा अलमारीमध्ये ठेवू शकता। आणि अशा प्रकारे जर जॅकेट किंवा स्वेटर्स घडी करून ठेवले तर कितीही ते अस्ताव्यस्त झाले तरी त्याची घडी बिघडणार नाही। मी तुम्हाला हा स्वेटर हलवून दाखवते, पाहू शकता
मी हलवले तरी देखील याची घडी बिघडत नाही। तर अशा प्रकारे जर आपण कपडे अरेंज केले तर आपली घडी बिघडणार नाही। तर अशा प्रकारे मी विंटरची माझी पूर्ण अलमारी सेट केलेली आहे। आमच्याकडे जेवढे समरचे कपडे असतात ना तेवढेच विंटरचे कपडे असतात। पूर्ण 5 महिने आम्हाला गरमच कपडे घालावे लागतात, त्यामुळे व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित ते अलमारी सेट करून ठेवावे लागतात। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल स्वेटर वॉश केल्यानंतर किंवा स्वेटर जुने झाले की त्या स्वेटरवर असे बुरे निघतात। मग बुरे निघाले की नवीन स्वेटर देखील दिसायला घाण दिसतो। मग अशा वेळेस तुम्ही हा सिंपल हॅक ट्राय करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी जिलेट तर असतो, तर त्या जिलेटला आपल्याला त्या कपड्यावर हलक्या हाताने फिरवायचं आहे। जसं जसं तुम्ही तो जिलेट त्या कपड्यावर फिरवत जाल तसे तसे जे बुरे आहेत ते निघायला सुरुवात होईल, ते एका जागी जमा होईल। या व्यतिरिक्त मार्केटमध्ये लिंट रिमूव्हर नावाचा प्रोडक्ट देखील मिळतो, तर तो देखील तुम्ही विकत घेऊ शकता। त्याने देखील स्वेटरवरचे लिंट इझिली रिमूव्ह होतात। पण जर तुम्हाला 0 खर्चात काम करायचं असेल तर तुम्ही हा हॅक देखील ट्राय करू शकता। फक्त थोडीशी मेहनत लागेल आणि वेळ लागेल। हा हॅक देखील 100% काम करतो। या व्यतिरिक्त बरेचदा तुम्ही बघितलं असेल की हिवाळ्यामध्ये जर आपण नॅपकिन्स यूज केले, वारंवार हात पुसल्यामुळे ते ओले होतात आणि मग लवकर ड्राय होत नाही। मग अशा वेळेस तुम्ही नॉर्मल नॅपकिन यूज न करता अशा प्रकारचे जे मायक्रोफायबर नॅपकिन्स असतात ते यूज करू शकतात। हे लवकर सुकतात, या व्यतिरिक्त दिसायलाही छान दिसतात। तर मैत्रिणींनो, प्रत्येक हिवाळ्यात या छोट्या मोठ्या टिप्स मी फॉलो करत असते, त्यामुळे माझा हिवाळा अगदी आनंदाचा जातो। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। जर या ट्रिक्स अँड टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।